विठ्ठल पुंडलिक वरदा हरिनाम माऊली जगद्गुरु शेख मोहम्मद महाराज तात्या महाराज अभंग ज्ञानोबारायांचा आहे. सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान असणारे संत ज्ञानोबाराय आहे बरं का संजू भाऊ. पण समकालीन आणि नंतरच्या संतांनी माय म्हणावं, आई म्हणावं, माऊली म्हणावं असं एकमेव संत ज्ञानोबाराय आहे. कारण माय कशाला म्हणतात? करत्या मुलावर प्रेम करल बरं का पाटील, नवल नाही. ज्याला सगळे टाकून देतात घरात त्यालाही जीव लावते गुरुजी, त्याला म्हणतात माय. जीवा परिस बाळ पडिये माते, जीवा परिस बाळ पडिये माते, जीवा परिस बाळ पडिये माते. आंधळे पांगडे मुके अनरगडे, आंधळे पांगडे मुके अनरगडे, आंधळे पांगडे मुके अनरगडे, आंधळे पांगडे मुके अनरगडे. जीवा परिस बाळ पडिये माते, जीवा पडिये बाळ पडिये माते, जीवा परिस बाळ पडिये माते. लेकरू आंधळे असो, पांगड असो, मुक असो, पण जीवापेक्षा प्रेम करते लेकरावरती माय आहे. करत्या मुलावर तर कोणी प्रेम करेल, पण सगळे टाकून देतात. काहीचे अनुभव असतील इथे. एखाद्या घरामध्ये संजू भाऊ जर 4 भाऊ असेल तर सगळ्यात धाकट, जास्त शिकलेलं, नोकरी न लागलेलं, लग्न उरकलेलं. मग पा मुलं आईवर रागावतात. आम्ही काय गडी आहो का त्याचे? शर्टिंग करून गॉगल लावून फिरतो श्रीगोंदा तालुक्याभर. खबरदार त्याला खायला दिलं तर. माय एकांतात रडते. शेवटी माय आहे. 2 दिवसांनी बाप, तुझ्यामुळे बिघडलं पोर, जर का खायला दिलं तर दांडकच आहे. सांगा काय करावं मायनं? शेवटी माय त्या धाकट्याची समजूत काढते. बाळू काय इकडे? अरे तुझे भाऊ मलाच बोलतात, तुझा बाप बोलतो, सगळ्याचं ऐकून घ्यावं लागतं मला. तू काही काम करत नाही. काय करू मी? कशाला शिकवलं मला? लेकर सांभाळ कोणाचे ते 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 एकत्रित आले ना, पण तुमचं सगळ्यांचं नुकसान करते ना. आम्हाला काय उद्या दुसरीकडे कीर्तन आहे ना? नाही पाहते त्या हसण्याचा कार्यक्रम नाही. कोणीतरी जा, नाही मधली नाही ते कोणीतरी 1-2 तिकडेच थांबा, शांत करायला. अरे तू काम करत नाही, सगळे तुझे भाऊ मलाच रागावतात, तुझा बापही रागावतो. काय करू मी? कशाला शिकवलं मला? पदवीधर केलं आणि नोकरी लागली नाही तर लग्नाची घाई केली. आता मला काम होत नाही, मग रोगोर घेऊ का? मग मायच्या डोळ्याला धारा. बाळा, माय आहे तुमची चौघाची. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही, तुमच्या खांद्यावर जायची इच्छा आहे. आज जे शब्द वापरले पुन्हा वापरू नको बेटा. मग काय करू मी? एकच करत जा. तुझे भाऊ आणि वडील जोपर्यंत घरी असतात कुठेही निघून जात जा. आणि तुझे भाऊ आणि वडील शेतात कामाला गेले, दुपारी मागच्या दारात न येत जा माझ्या राजा. जेवायला मी देत जाईल तुला. मी का सांगतो हे? सगळे टाकून देतात, त्यालाही जीव लावते ना, त्याला माय म्हणतात. तसं सगळ्यांनी हाकलून द्यावं
आणि त्याला आळंदीला आमच्या माऊलीनं सांभाळावं. अरे सनाथाची माय कोणी होईल? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित, जनार्दनी पाय वंदित. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अरे सनाथाची माय कोणी होईल? पण सगळे टाकून देतात. नाहीतर आमचे अनुभव आहे. भगवान बाबा संजू भाऊ काय घेऊन जातं कोण आळंदीला, पण माऊली काही कमी पडू देत नाही. लक्षात ठेवा. दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते है. ही सूत्र सगळ्यांनी हाकलून द्यावं, त्याला संतांनी सांभाळावं. त्याचा मालक रडतो ते संत ज्ञानोबा आहे. विठ्ठल अगदी थोडक्यात सांगतो हा. मृदंगाचार्य थोडक्यात पण बरोबर 11ला मोकळे करतो. टेन्शन घ्यायचं नाही. समाधीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा 2च मिनिटात. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर, पाटील जातो ज्ञानेश्वर बैसावया. सर्वात मोठा दुःखाचा डोंगर बहिणीवर कोसळला. तिचं नाव मुक्ताबाई. रडू नको मुक्ता, मुक्ता रडू नको, देव म्हणतात. देवा हेच आळंदी आहे. झोपट ठेवलं ना आमचे मायबाप रात्रीचे निघून गेले. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, ताता आणि माता गेले से दूर, ताता आणि माता गेले शूर, ताता आणि माता गेले से दूर, ताता आणि माता गेले दूर. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान. पांडुरंगा देवा मी लहान, पांडुरंगा देवा मी लहान, पांडुरंगा. आम्ही झोपत होतो देवा, रात्रीचे मायबाप निघून गेले. हीच आळंदी आहे. ताता आणि माता गेली से येथून, आणि तेव्हा मी लहान पांडुरंगा. मी सगळ्यात लहान बरं का देवा. मला भूक लागायची, रडायची सिद्धबेटाच्या झोपडीत. तेव्हा माझा धाकटा भाऊ सोपान मला कडेवर घ्यायचा, झाडीत फिरवायचा. संजीव भाऊ रडू नको ताई, आपले 2 भाऊ गेले ना, ते पीठ आणतील, मग भाकरी होईल आणि मग जेवू आपण. सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान मज लागे सांभाळी सोपान, मज लागे सांभाळी सोपान. ज्ञानदेव निवृत्ती कोरानाची अन्न, ज्ञानदेव निवृत्ती कोरानाची अन्न, सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान
सोपानाचे अन्न सांभाळी सोपान मज लागे. सोपान काकाही रडू लागले, मुक्ताबाई रडू लागली. चालता चालता निवृत्तीनाथ थांबले. शोभलं का देवा? ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे. मी मोठा भाऊ आहे आणि माझ्या समोर धाकट्याला समाधी केले नारायणे उपराटे. शेवटी ज्ञानोबाराय समाधिस्थ. शेवटचा प्रसंग, हात जोडले. अगदी शेवटचा सांगतो. दादा निवृत्ती, तुम्ही माझे गुरुजी, मी तुमचा शिष्य. शिष्याच्या हातून काही चूक झाली असेल या जन्मात, क्षमा करा. निवृत्तीनाथाने तोंडावून हात फिरवला. हा भावाचं प्रेम शेवटचा. ज्ञाना, रात्रीचे मला जाग करून मायबाप सांगून गेले होते, निवृत्ती, ज्ञाना सोपान मुक्ता झोपलेली आहे. सकाळी जाग आल्यावर तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील. विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. जन्मभर माझ्या लेकरांना मायबापाची आठवण येऊ देऊ नको निवृत्ती. तेव्हापासून सांभाळण्याचा प्रयत्न केला ज्ञाना, पण एखाद्या वेळेला मिळालं नसेल पीठ, त्या दिवशी तुम्हाला पाणी पाजून झोपवलं असेल, त्या दिवशी हा निवृत्ती मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडला असेल, मलाही क्षमा कर. निवृत्तीने हात उतरविला वदना, त्यागेले निधाना ज्ञानदेवा. झाली समाधी घेतल्यावर सर्व संत रडू लागले. लाविती पदर डोळी आसे, लाविती पदर डोळी आसे, लाविती पदर डोळी आसे. रामा म्हणे संत कासा विस सारे, संत कासा विस सारे, रामा म्हणे संत कासा विस सारे. लाविती पदर डोळी आसे, लाविती पदर डोळी आसे, लाविती पदर डोळी आसे. इथपर्यंत ठीक आहे. बहीण रडती, भाऊ रडतात, संत रडतात, इथपर्यंत ठीक आहे. पण मोठा कोणाला म्हणतात? ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो. आणि रडून रुक्माई आईला सांगतो, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते. हाची एक योगी देखिला नयने, हाची एक योगी देखिला नयने. हाची एक योगी देखिला नयने, हाची एक योगी देखिला नयने. येची ज्ञान संजीवनी, येची ज्ञान संजीवनी. येचे जाण संजीवनी, येचे जाण संजीवनी. जाण त्रैलोक्याचे, जाण त्रैलोक्याचे, जाण त्रैलोक्याचे. जाण त्रैलोक्याचे. धन्य धन्य धनातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी. देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी. येची ज्ञान संजीवनी, प्राण त्रैलोक्याची. देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी. येची ज्ञान संजीवनी, प्राण बस, सगळ्या अभंग तुम्हाला पाठ आहे. देव म्हणते रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नाही, याची ज्ञान संजीवनी. जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातही जो याते दृष्टीने आहे, तो हात येईल टाळी वैकुंठ भुवन. असे जो करील याची यात्रा, तो तारील सकाळी गोत्रा, सकाळी कोळे पवित्रा. याची दर्शनी होती अलंका पूर्व शिवपीठ. पूर्वी येते होते निळकंठ ब्रह्मादिक तप वरिष्ठ. येथे केले इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले. हरणीशी इंद्रायणी इंद्रुषी पंचकृषी. या पासून त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे. पूर्व पटका माया दिसे प्रतिष्ठान पार्वती. भोवती वन वल्ली वृक्ष. येते देव येऊनी होती पक्षी असे. नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरीवणी सोपे जनासी. हार पापे कळी काय कोपल्या कोपेन चले. अलंकापुरासी. ऐसे सांगता हरिसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीशी. आणि मग माय रुक्माई रडू लागली. मी का सांगितलं? ज्याच्यासाठी जगाचे अश्रू पुसणारा भगवंत रडतो,
त्याला मोठा म्हणतात. म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा हे वशिल्यानं लावलेले शब्द नाही. विठ्ठल माय म्हटलं की लेकराच्या विषयी तिचं अंतकरण, जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकर. प्रेम प्रेम म्हटलं की माता. बाकीच्यांना किती बाता मारू द्या पाटील, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं. अरे हे गुटक्याच्या पुड्या चगळण्यापुरतंच आहे. प्रेम काय दाखवण्याची वस्तू आहे का? मग प्रेम नाही सांगता बोलता लाविता अनुभव चिंता चित्त जाण अनुभव चिंता प्रेम नाही बोलता लाविता अनुभव चिंता चित्त जाण अनुभव चिंता चित्त जाण. दुसरी एक व्याख्या सांगतो. प्रेम त्याला म्हणतात ज्याच्यात भय नसतं, आणि भय असेल तर समजायचं, प्रेम नसतं तो नाटक असतो. आणि असं प्रेम फक्त माय करते. इथं सगळ्या माझ्या माई बहिणी बसलेल्या आहे. लेकरू आडवा आलं, गडबडा होती, डॉक्टर घाबरून जातात. पाटील लवकर सांगा, बाळ का आई? ते बाळ जाऊ द्या डॉक्टर, मंडई जगवा. हां बाप. मग डॉक्टर आत येतात. मावशी मी डॉक्टर असलो तरी मलाही अंतकरण आहे, मलाही माय आहे, पण काय करू, धर्मसंकट आहे, वेळ कमी आहे, तुम्ही जगाल ना तुमचं बाळ. दोनपैकी एक सांगा. तुमचं बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं, आणि तुम्हाला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो. लवकर सांगा. तेव्हा ती माय तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीण होती. खांद्यावर झेंडा घेतला की ज्ञानबा तुकाराम, आळंदी पंढरपूर, आळंदी पंढरपूर. माझी आजी वारी करायची. 12 दिवसाचं लेकरू झालं की तुळशीची माळ घालून द्यायची. आमच्या माहेरची परंपरा. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, मला तुळशीची माळ घातली. माझी आजी मेली हो डॉक्टर, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या आजीची, तुळशीच्या माळेची, माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवाव डॉक्टर. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय नाही. विठ्ठल आलो आपण. सुनील बाबा, संजय बाबा, इथपर्यंत आलो. ज्ञानोबा राय वयानं लहान असले तरी सर्वांनी माय म्हणावं. म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. त्याचं कारण मायचं अंतकरण आहे. एक. दुसरं पुन्हा एक सांगतो मी तुम्हाला. संस्कारानं संपन्नता. वडील मरण पावले असेल याच्यात कोणी बिचारी माऊली, विधवा झाली, 2 लेकरं आहे, सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आहे, मोलमजुरी करते, भागत नाही तर डोक्यावर गवताचा भारा. संजू भाऊ दिवसभराची उपवासी आहे. घरी आली म्हणजे लेकरं दुडदुड धावतात, आई आली, आई आली, आई आली. मग आई सांगते, बाळांनो हातपाय धुवा. संस्कार सांगतो मी. एक जण अगरबत्ती घ्या, एक जण दिवा घ्या. तायडे दिवा घे, बाळू अगरबत्ती घे. लुगड्याला गाठी आहे, दिवसभराची उपवासी आहे. दोन्ही लेकराला घेऊन मंदिरात नेते गावातल्या. संस्कार सांगतो. तायडे अगरबत्ती लाव, बाळा दिवा लाव. लावला आई. हात जोडा, डोळे लावा, आणि सांगा पांडुरंगाला आम्हाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणाव. ही माय. तसं माऊली आमची माय. कशावरून? सगळ्यांना सांगते 11.5 महिने संसार करा, 15 दिवस या माझ्यासोबत. मग आळंदीपासून आमची माय, काही लेकरं पुढं, काही लेकरं मागं, सगळ्या लेकराला घेऊन जाते पंढरपूरला. आणि तिथं गेल्यावर सांगते, बरं का बाळांनो, हा विटेवर उभा आहे का नाही, देव बाप्पा आहे, पाया पडा आणि म्हणा त्याला जन्मभर सुखाचं ठेव. म्हणून माय विठ्ठल.
मला कोणी कंटाळलं नाही गुरुजी, वन्स मोरच चालू आहे, पण मी तंतोतंत वेळ सांभाळतो ना. तर बिदरवरून आलो, अख्खा दिवस प्रवास, सरपंचांना माहिती आहे. बिदर तिकडे गेलो ननगे गोतिल्ला, ते आकाने के चिकना मातो करू धनगे बरू चलवाणे पंढरया चलो येल्ले दोरकडने येल्ले बारणे भक्त पुंडलिकने बंदा बाप प्रखमादेव विठ्ठल, तिकडेही करून आलो आम्ही. त्यांना वाटलं हा बुवा कानडीच आहे. विठ्ठल 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 ज्ञानदेव पंढरीनाथ सिद्धेश्वर विठ्ठल विठ्ठल. पाहुणे आले बरं का, कुठं आले विचारू नका. पाहुणे आले, वडील घरी नव्हते, मुलगा 10 वर्षाचा. आई म्हणली इकडे बाळा रे, काय पाहुणे आले, तुझा बाप घरी नाही, याला काहीतरी खाऊ घालावं लागेल. तू असं कर, बाजारला जा, रवा साखर डालडा. पैसे दिले, पिशवी दिली, आणि ते घोकतच गेलं ना. रवा साखर डालडा, 10 वर्षाचं होतं. रवा साखर डालडा, रवा साखर डालडा, रवा साखर डालडा. बाजारला गेलं, रवा साखर डालडा घोकत गेलं, पण गारुड्याचा खेळ चालू होता. नीट आहे का बरं का आता. विंचू सर्प अपवित्र खाणी, त्यासी देखता मारती प्राणी, त्यासे जतन करुणी उदर पोसिती गारुडी. एका हातात साप, डमरू, साखळीनं बांधलेला मुंगूस, त्याचे 2 लेकरं बसलेले, मळकटलं फडकं, त्याच्यावर बाजरीचं ज्वारीचं कोणी पीठ आणून टाकलेलं, 10-20 रुपयाची चिल्लर पडलेली, 100-200 पोरं, आणि हा हातात डमरून एका हातात साप घेऊन गारुडी फिरतोय. बच्चा लोक ताली बजाव. हे बाजारातलं सांगतो सरी कोणत्याच्या. तिथं गेलं हे रवा साखर डालडा बरं का. अर्धा तास खेळ बघितला. मग सापाची मुंगसाची लढाई. मुंगूस सोडला, साप पळाला याच्या 2 पायातून, डालड्यावाल्याच्या. हे खाली पडलं, 5-25 लेकरांनी तुडवलं. मग शुद्धीवर आलं, पण लक्षातच येईना कशा करता आलो होतो. म्हणला 3 वस्तू सांगितल्या त्या मम्मीनं, म्हणून चॉकलेट, गोट्यान, पतंग घेतलं. आलं घरी 2 तासांनी मम्मी खवली, कार्ट्या इतका वेळ लावला बाजारातून वस्तू आणायला, ते पाहुणं मेलं ना, जांभळी देतं तिथं, ऐकू येते इथं, आणि त्याला शिरा करून खाऊ घालायचा आहे, रवा साखर डालडा, ते नाही आणलाय. मग चॉकलेट, गोट्या, पतंग. मग माय रागावते, गाढवा तुला याच्यासाठी बाजारला पाठवलं होतं का. हा, अरे रवा साखर डालडा आणायला पाठवलं, चॉकलेट गोट्या पतंग घेऊन आला. जशी माय रागावते तसे ज्ञानोबाराय आमची माय आहे, आणि ती तुम्ही आम्हाला म्हणते, अरे तुम्ही संसार रूपी बाजारला आला ना, हा मग ज्याच्यासाठी आला ते करा. हे साथे आलिया
ज्याच्यासाठी आला ते करा. ये साते आलिया जरी बाजार शब्द नसला, आता परमार्थात सगळी संस्कार संपन्न झालेली ही पुढची मंडळी आहे. इथे शब्द साते आहे आणि साते शब्दाचा अर्थ बाजार होतो. नीट लक्षात घ्या. संख्यात्मकही विचार आहे. सात म्हणजे सातही होते, सहाच्या पुढचा आकडा, पण साते म्हणजे बाजार. कारण उच्चार सारखे असले, गुरुजी तुम्ही गुरुजी होते, उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. मी मजणी सांगतो, सर्वांना माहिती आहे ना संजू भाऊ, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या, कर कटावरी ठेवून या. आता कर म्हणजे काय? कर म्हणजे हात, कोणालाही कळतं. कर कटावरी ठेवून या, कर म्हणजे हात. पण तुमच्या गावात कर वसुली पथक आलं, आता काय डोकं चालवता? आता हात, आता टॅक्स. लक्षात. म्हणून सारखे उच्चार वाटले म्हणजे अर्थ एक नसतो. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. नो नो, राईट राईट, काय फरक आहे का उच्चारात? KNOW नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे, पण एक उजवं, एक बरोबर, एक जाणणे, एक नाही. घरी गेल्यावर डोकं चालवा तुम्ही. विठ्ठल हा संख्यात्मक विचारही केला, तसं काही नाही. बरं सांगतोच आता थोडं थोडं. आता इथं नाही तर कुठं सांगायचं आपण. एका चरणावर कीर्तन होण्याची दाट शक्यता आहे, पण ठोकाठाकी नाही, प्रमाणाला धरून. ठोकाठाकी नाही बरं. साते कुठे संख्यात्मक विचार केलेला आहे. राजा भोज त्यांच्या नगरात एक तरुण आला. एक तरुणी गॅलरीत आहे, अगदी थोडक्या थोडक्या सांगतो, आणि तो कामुक भावनेनं त्या तरुणीकडे पाहत होता. ती तरुणी संख्यात्मक भाषेत बोलली. काही काही संख्यात्मक भाषा तुम्हाला माहिती नाही. टोकन, शिकला, चौथकला, बैल बाजारात काष्टीच्या, कपकला, साडेनाकी, ऐवज टोकन. ते रुमालाच्या आत सौदा केवढ्याला म्हैस विकली कोणाला माहित नाही. टोकन, शिकला, चौथकला, कपकला. इथं बसलेले आहे म्हणजे जमलं. आता आपलं जमलं. काय भाषेत काही मजा. आपलं काय दुसऱ्या, ती संख्यात्मक बोलली. दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं, 11वं डोक्यावर घेऊन पाणी भरलं तरी तुझ्या बापाची होणार नाही. लक्षात आलं ना? आता घरी गेल्यावर डोकं चालवा. दुसऱ्या, अरे ते कधी कधी शब्द जास्त इकडचं सांगत नाही बरं का. अजून 11पर्यंत थांबायचं मला पाटील. तर हे जुनं गाव आहे, खूप कीर्तनं इथं केली. बहुताल रामकथा आहे काय, आमचे पाटील आहे तिकडे मुक्काम, त्यांचे वडील होते तेव्हा. असं शेख महम्मद महाराजांच्या दरबारात 2 वेळा कथा झाली बरं का. पहिलं कीर्तन 81 साली माझं पेडगावला झालं. स्वतः महापुरुष महाराज कीर्तनाला बसले होते, कौतुक करायचे. तेव्हा 81 साली, घरी गेल्यावर हिशोब करा, आता माझं 72 चालू आहे. मी बसलो म्हणून काय झालं, आवाज नाही बसला तुम्ही अजिबात, आणि म्हणून तर तारखा घेतात लोक. आवाज बाबा उचलून ठेवू तुम्हाला. पण संजय भाऊ तिथं आमचे घरच्यासारखं राहिलो आम्ही नानाकडे, त्यांच्या वाड्यात वाकडीवर गोदडीवर झोपलो. तेव्हाचा काळ खूप लेकरासारखं प्रेम माझ्यावर नानाने केलं. मी कुठंही कीर्तन तर काळी टोपी आणि पांढरा फेटा राजाराम बापू 2 जोडी. विठ्ठल गेल्या त्या व्यक्ती गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती है. म्हणून उल्लेख, आठवणी आल्या जुन्या. तिकडची गोष्ट सांगतो. बायकोच्या पुढे उभं राहिलं ते, कोण्या गावचं विचारू नका, आणि बायकोला म्हणतो, चांगलं कपडे बिपडे घालून आलं, कोंबडा पाडून, सांग मी कसा दिसतो. बायकोला म्हणते, दोघच होते नवरा बायको.
बायको पद्यात बोलली. पद्यात आता नीट ऐका बरं का. मेघना तरी पुतात वधिजा नराला, द्वादश महातीत पाचव्याला, त्याची ती सहिता पूजिती अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला मनी. टवकारले नाही. तिला म्हणायचं होतं बैलासारखे दिसता. बैल बाजार जवळचा. पण अशी फिरून बोलली. मेघनाथ रिपुतात वधिजा नराला. मेघनाथ म्हणजे इंद्रजित, त्याचा वैरी म्हणजे लक्ष्मण. मेघनाथ रिपुतात, लक्ष्मणाचा बाप म्हणजे दशरथ राजा, आणि वधिजा नराला म्हणजे श्रावणाला. पुढचा ऐका. द्वादश महातीत पाचव्याला, 12 महिन्यातला पाचवा कोणता आहे? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. द्वादश महातीत पाचव्याला, त्याची ती संहिता पूजिती अस्तमानी, त्या श्रावणातल्या अमावस्येला ज्याची पूजा करतात ना लोक, तैसे तुम्ही दिसता. विठ्ठल आपल्यातच ठेवा, सांगू नका कोणाला. ते चाललंय. दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी 5व्याची 6वी आहे रे. 9 जरी दिलं आणि 11वं डोक्यावर घेऊन पाणी भरलं, तुझ्या बापाची होणार नाही. इथे राशी क्रमांकाचं चिंतन आहे गुरुजी. 12 राशी. ती तरुणी म्हणली दुसऱ्या म्हणजे 2 क्रमांकाची रास वृषभ म्हणजे बैला. तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मैथुन. मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास सिंह आहे आणि 6वी रास कन्या आहे. बैला म्हणजे दुसऱ्या. मी 5व्याची 6वी म्हणजे सिंहाची कन्या. 9 जरी दिलं, 9वी रास धन आहे. धन जरी दिलं आणि 11वं डोक्यावर घेऊन पाणी भरलं, 11वी रास कुंभ आहे. तिला म्हणायचं आहे बैला, मी सिंहाची कन्या आहे. धन जरी दिलं आणि माझ्या बापाच्या घरी डोक्यावर माठ घेऊन पाणी तुझ्या बापाची होणार नाही. संख्यात्मक. दुसऱ्या, तिसऱ्या, 5व्याची 6वी, 9वं, 11वं. घरी गेल्यावर डोकं चालवा. तसं इथे जो 7 संख्यात्मक विचार केला नाही असं नाही. 7, 5, 3 दशकांचा मेळा. तिथे विचार आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा. शरीराची ही मांडताना 7 म्हणजे शरीर सप्तधातूचं आहे, 5 प्राण आहे, 3 गुण आहे, सत्व रजतम, आणि 10 इंद्रिय आहे. 7, 5, 3 दशकांचा. जाऊ द्या, हे इकडे राहील आपला भंगन बलतीचं चाललंय, पण धरून आहे विठाला. तिथे जो 7 शब्द आहे हा संख्यात्मक आहे, पण इथे जो 7 शब्द आला हा बाजारवाचक आहे. दुडीवरी दुडी गवळणी 7 निघाल्या म्हणजे 7 जणी नाही. 7 म्हणजे बाजारला. बाजारला दुडीवरी दुडी गवळणी नाही तर त्याचा अर्थही सांगणारे आहेत ना, आहेत. रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी. ह्या 6 जणी कोण? अरले का 6 जणी नाही रे, साजणी आहे. साजण शब्दाचं स्त्रीलिंगी साजणी झालं आणि साजणी बुद्धीला म्हटलंय माऊलीनं, आणि बुद्धिरूपी मैत्रिणीसोबत संवाद आहे. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. अभंग तर पाठ आहे ना, म्हणून व्याकरणाची गरज आहे बोवाला. आता ठोकाठाक्या खूप चालू आहे, खूप चालू. त्याच्याही तारखा मिळत नाही, हे विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल पद्यातलं गद्यात करण्यासाठी गरज व्याकरणाची आहे की नाही. पद्य म्हणताना रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी. मग वाक्य कसं करणार? हे 6 जणी लोचनी रूप पाहता सुख झाले. मग 6 जणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? मग खाली वाचा तो हा. एवढं सोपं आहे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. साते शब्दाचा अर्थ आहे बाजार. आपण संसार रूपी बाजारला आलो. बाजार आहे.
पण ज्याच्यासाठी आलो ते घेत नाही. संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई. काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई. संसार नगरी बाजार भरला बाई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई. संसार नगरी बाजार बाई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, क्रोधाचे गिऱ्हाईक लई. गांधीजी, जोरात बोलावं लागते. गांधीजी म्हटलं नाही नाही, कांत आहे ना, जमलं ते ज्या अर्थी बोलले त्या अर्थी ऐकू गेलं. विठ्ठल आवड आहे त्यांना. संसार नगरी बाजार भरला बाईन, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई. संजय भाऊ, ज्याच्या करता आलं ते नाही केलं. काम क्रोधाचे, संसार नगरी बाजार भरला भाई. आपण संसार रूपी बाजारला आलो. हे साते, साते म्हणजे बाजार, बाजारवाचक शब्द आहे तो. जावाई, आता सासूला आवडणारी गोष्ट माहिती आहे तुम्हाला संजय भाऊ. जावाई अमेरिकेला, लग्न झाल्यावर 4 वर्षे झाले, मुलगी आली नाही, जावाई नाही. सासरा प्रयत्न करतो एकदा तरी, सुप्रयत्न करते एकदा तरी. या 4 वर्षे प्रयत्न केल्यावर जावयानं अमेरिकेहून होकार दिला. हा ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार येतो पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला, 11:30 तुमच्या गावात पोहोचेल मी. पुण्याला विमान उतरलं म्हणजे तिथून गाडी करून बरोबर 11:30, 11:30 ते 12 जेवणाचा कार्यक्रम होईल. 12 ते 12:30 कोणाला भेटायचं बोलायचं ते होईल. 12:30 निघून जाईल. आनंदाला पारावर नाही सासूच्या. सगळीकडे चर्चा तालुकाभर, जावा येणार आहे अमेरिकेहून 1 तासाकरता, अमेरिकेहून 1 तासाकरता. बस ते जसे जसे दिवस जवळ आले आणि सारखी फोन करायची सासू लेकीला, काय काय आवडतं बापूला. ती सगळी यादी केली बरं का गुरुजी, नीट ऐका. आणि ते पदार्थ करणारा स्पेशल बोलवून घेतला. आता जावाई येणार, जावाई येणार, सगळी तयारी. गावाच्या बाहेर स्वागत कोणी करायचं, नंतर घराजवळ पाय कोणी धुवायचे, टावेल घेऊन उभं कोण राहायचं. मग सगळी तयारी झाली. आदल्या दिवशी तर बस आनंद आहे. पण एकटा जावाई कसा जीव घालायचा म्हणून 25 VIP सांगितले गावातले. VIP बरं का पाटील, तुम्ही होते त्याच्यात. 25 कोणतरी पाहिजे हाती धरायला. 25 सांगितले. बापू येणार आहे 11:30, तुम्ही 10लाच या उद्या. सासू तर झोपलीच नाही. केळीची पानं आणली जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातून. काय बोवा येणार आहे का जावा येणार आहे. केळीची पानं अशी गोल गुंडाळली तरी संजीव भाऊ ते फाटत नाही. रेशमासारखी पानं, ती केळीची पानं. सगळी तयारी झाली. 9:30 तर स्वयंपाक उरकला. ज्यांना 10ला या म्हटलं होतं ते VIP 9:30लाच आले. हे नीट ऐका. बसा बसा बसा, काय करू नका. आणि मग आता बापू येणार. 10:30 वाजले, लगेच वाजतात. 11:45 झाले, आता 1/4 तास आहे. 11 वाजले, पात्र मांडा. पहिलं मध्ये आसन ठेवलं बापूचं, तिथं चौरंग ठेवला बापूसाठी, त्याच्यावर फुलवाती आणि ते सजवलेलं ताट, रांगोळ्या घातलेले. आणि इकडे असे 25 VIP बसले, पदार्थ वाढलेले.
बसून घ्या बसून घ्या. सगळे VIP बसले. मधलं ताट शिल्लक ठेवा. आता 11:25 झाली. म्हणजे आता हे तर लाळ घोटू घोटू बेजार झाले VIP. श्रीखंडन बासुंदीन लाडून गुलाबजाम. मोबाईल सरळ ठेवा. श्रीखंड लाडू गुलाबजाम. श्रीखंड लाडू गुलाबजाम. सगळे. रिंग वाजली. तेव्हा लँडलाईन हे नव्हतं. रिंग वाजली. सासूच घरात होती. उचलला. हॅलो, कोण बोलता? जावाई. कुठं श्रीगोंद्यात आला का? नाही, अमेरिका. पुढचं कळलं का तुम्हाला काय झालं असेल का? येणार होतो पण वेळेवर महत्वाचं काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. फोनच आपटला सासूनं. मी तिथंच होतो म्हणून माहिती आहे मला. आली पंक्तीत, टोमॅटो सारखे डोळे, आणि त्या 25 VIP वर राग काढला. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं. ते म्हणले तू काळजीच करू नको. सगळे जेवले. काही पदार्थ ठेवले नाही गुरुजी. मीठ सुद्धा VIP न हाताला लावून घेतलं. फक्त पान मेहरबानी राहिलं. काही राहिलं नाही. तरी सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. खरं सांगा, अरे मीठ सुद्धा ठेवलं नाही या लोकांनं, ही म्हणती स्वयंपाक वाया गेला. चुकीचं आहे का तिचं? ज्याच्यासाठी केला आणि तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं आम्ही ज्याच्यासाठी आलो ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. बजारे विठ्ठला. आणि ते नाही केलं तर नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणून ये साते आलिया. ज्याच्या करता आला वडगा शारंग धरू. नाही केलं तर मग फुकट एरजार आहे. नाहीतरी संसारू जाईल रया. मग फुकट हेलपाडा झाला. वडगा शारंग धरू, वडगा शारंग धरू. 10:15 वाजले. त्याची गरज काय आम्हाला? आम्हाला मम्मी आहे, डॅडी आहे, दीदी आहे, भैया आहे, सगळे आहे. पण शेवटच्या दिवशी यांचा तिळभर उपयोग नाही हे लक्षात ठेवा. आणि माझं खोटं असेल तर मरून पहा. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती. माझं खोटं असेल तुम्ही उजेडात उभं राहा. तुमची सावली तुम्हाला सोडत नाही. कुठं? उजेडात. हा बाबा खरंच बोलतो का असं पाहायचं ते लगेच अंधारात जा. बघा सावली कधी गेली, न विचारता गेली. तसं पुढचं सांगण्याची गरज नाही. अंधेरे में छाया साथ नाही देते. सत्तेत राहा तुम्ही. 5-25चं टोळकं माग पुढं. उजेडात सावली सोडत नाही, तसं ते सोडत नाही. सत्ता जाऊ द्या, एकटं स्टँडवर. कुठं गेले? गुटक्यावाले गेले, सत्ता गेली. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. हे सगळे इथं राहतं शेवटच्या दिवशी. अरे यांचं प्रेम आहे, सांगूच का? गोड वाटतंय तुम्हाला? तोपर्यंत कौतुक आहे. पिता कहे मुथ्थाजी
पिता कहे ये पूत सपूत मात उठात के गोद बलैया नारी कहे घर के घर थंबन आहे तसंच राहू द्या. मुक्ताजी म्हणजे तुमचं नाव घेतलं याचा अर्थ वाढवा असत का? आवडीचा साऊंड आहे आमचा. विठ्ठल विठ्ठल पिताजी कहे पूत सपूत मात उठात के गोद बलैया नारी कहे घर के घर थंबन बहन कहे मेरा लायक भैया. आड़ोस पड़ोस भी अर्ज करे चाचा कहे मेरा लायक बतैया दादू दो हाथ उठा कर कहे जब में होए सफेद रुपया. खिशात पैसे आहे म्हणून चाललंय हे. माझ्या मुलासारखा मुलगा नाही. पिता कहे पूत सपूत मात उठात के गोद बलैया नारी कहे घर के घर थंबन बहन कहे मेरा लायक भैया. आड़ोस पड़ोस भी अर्ज करे चाचा कहे लायक भतैया पण दादू दो हाथ उठाकर कहे जब जब में होवे सफेद रुपया. त्या धनाची झाली तुटी स्त्री वसवसुनी लागे पटी. आता नावडते तुमच्या गोष्टीं रागे उठे फडफडुनी. धनवंत पुरुषासी स्त्री लवटो करी कैसी कुटका दे कुणी शुनी जैसी वगैरे वगैरे मध्ये कळलं सगळं. म्हणून शेवटचा अरे आपण काय घेऊन बसला जरा विचार करा. देवाची आईन देवाचा बाप. ते आता उद्या आमच्या समाधान बाबाचा आहेच काल्याचं कीर्तन ऐकायला मिळेल तुम्हाला. गेले चेंडू लगोऱ्याचा खेळ. चेंडू बुडाला काढण्यासाठी देवानं उडी टाकली. सगळे गोपाळ घाबरले पडतच आले. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. कारण तुम्ही किती मोठं व्हा बरं का. किती मोठं व्हा गुरुजी. इथे आजोबा लोक बसले असेल त्यांना सांगतो मी. आजोबा तुम्ही नातवा पुढे उभं राहात तर आजोबा पण तुमच्या आईच्या पुढे उभं राहा लेकरू. किती मोठा व्हा तरी मायला फक्त लेकरू दिसत. शेवटपर्यंत तिला फक्त लेकरू दिसतंय. म्हणून आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आईच्या भेटीला जायचे गुजरातमध्ये. आई वारली त्यांची. पांढरी साडी पांढरे केस सुरकुत्या पडलेली दोरीनं चष्मा डोळ्याला बांधलेला मुखात नाही दात. जॅकेटवाले साहेब न आई चिकटून बसले बाकड्यावर. एकदा टीव्हीला पाहिला आपण. चिकटून बसले माय लेकरं. फुलपात्रभर पाणी दिलं बरं का. फुलपात्रभर पाणी दिलं कोणी आईनं साहेबाला. साहेबांनी घेतलं पाणी पण शेवटचा घोट घाईत घेतला हो. उतरलं गालावर. जसं गालावर पाणी उतरलं मोदी साहेबाच्या एका झटक्यात साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. मायनं मी विचारतो तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे भारताचे पण पंतप्रधान भारताला आहे. मायला लेकरू. विठ्ठल तसं गाईच्या मागे श्रीकृष्णाला पण माय रडून गोपाळांना सांगू लागली. सगळे जीवाचा करीतो सांभाळ पण यशोदा गोपाळांना म्हणू लागली सांभाळी मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळी मुरारी प्राण माझा सांभाळी मुरारी प्राण माझा जवळची खेळा जाऊन
संदर्भ. शाबास. जगाचा सांभाळ करणारा देव आहे की नाही, सकळ जीवाचा करीतो. त्याला जगाचा सांभाळ करता येतो. पण यशोदेला ते लेकरू दिसतं, गोपाळांना पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या जवळची खेळा, जाऊ नका दुरी आणि सांभाळा मुरारी प्राण माझा. यावरी उत्पात होता ती मोठे ऋततील काटे सांभाळावे. तेच गोपाळ पळत आले, तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. अरे तुम्हाला सांगितलं होतं रे लक्ष ठेवायला. काय झालं? खेळ खेळी चेंडू फळी, चेंडू बुडाला यमुना डोही. चेंडू काढिता तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. सगळे गोकुळ धावलं. यशोदानंद पाटीलनं गोपाळ इकडे कालियाला बुक्क्याचा मार दिला होता. पहिल्यांदा तर नाचला फणावरती देव, त्याचे ठरलेले आहे. तेव्हा जिस समय भगवान कृष्ण जी नाच रहे थे कालिया के फणा पर, वो कौन सा ताल? ततथैया 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 ततथैया. ते रामभद्राचार्यजीने लिहिलं म्हणून वाचून दाखवलं. उस समय भगवान नाच रहे थे, वो ताल था ततथैया 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 कालिया के फणा पर नाचत कन्हैया. त्यांचे शब्द आहे. रक्त वकला तो पाणी लाल रक्त. यशोदेच्या लक्षात आलं माझ्या कृष्णाचं रक्त आहे. आता माझं लेकरू दिसत नाही डोळ्यानं, म्हणून माय पुढं नाही, मागे सरे माय पाऊला पाऊले. मागे सरे माय पाऊला पाऊले, मागे सरे माय पाऊला पाऊले. मागे सरे माय पाऊला पाऊले. आपुलेच घाली धाके अंग, आपुले काकी जाती अंगे, आपुले काकी जाती अंगे, आपुले जाती अंगे. यशोदानंद पाटील माग सरत होते. मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलेच घाली धाके अंग, अंग राखोनिया. अंग राखोनिया माय शोक करी आणि अंतरीचे हरी जाणविले. म्हणून पुढे बसवलं. हे जुना माल आहे आमचा. हे ठीक आहे, ठीक आहे, जमला आता. देव कालिया मर्दन करून वर आले. यशोदा गळ्याला बिलगुल म्हणली, कृष्णा तुझ्याकरता माझा जीव जाग्यावर नव्हता बाबा. कृष्णजी म्हणले, आई 10:30 झाले, नाटक बंद कर. हे माझे मित्र सांगतात पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या की तुझी माय एक एक पाय गावाकडे सरकत होती. घरी गेल्यावर डोकं चालवा. अरे जिथं देवाची माय ना देवाचा बाप पुढे येत नाही, माऊलीचा प्रश्न आहे. कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत. देवाचे मायबाप माग सरतात, तिथं आपली मम्मी आणि डॅडी. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. आणि मानलं तरी मृग जळवत जाईल रया. इथपर्यंत आलो आपण. थोडं राहिलं आता संजय भाऊ. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरोबर कार्यक्रम संपला म्हणजे 11 वाजतील. 11 वाजता कार्यक्रम संपणार नाही. संपला म्हणजे 11 वाजेल, एवढं लक्षात ठेव. हात वर करा. शूटिंगवाले तेवढं घे रे भाऊ, एवढे घे हात. तिकडचे शेवटपर्यंत. इकडे मोठे मोठे लोक बसले आहे. इकडे हात दुखायचे.
थांबा बरोबर हात वर हा एक जरा ताकद लावा एक टाळी एक हा विठोबा रखुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल दोन्ही काम चाल 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 हो चालूही होते चला हे साथे आलिया उलगा सारंग हे साथे आलिया उलगा सारंग हे सांदे आली उठू नका कोणी उठायचं नाही ओळगाचा आनंद हे साथे आली ओळगाचा आनंद नाही तर संसार जाईल नाही नाही तरी संसार जाईल लया नाही तरी संसार जाईल लया नाही तरी संसार नाही तरी संसार जाईल लया गौणाचे मायबाप गौणाचे गणगोत गौणाचे मायबाप गौणाचे गणगोत मृग जळावत जय हो मृग जळावत 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 हा हा मृग जळावत मृग जळावत मृग मृग
जाईल लया मृग जळा मृग जळावत जाईल मृग जळावत जाईल कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत विठ्ठल महाराज शेख मोहम्मद महाराज राजा महाराज की जय. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत एवढा सामान्य प्रश्न ज्ञानोबाराय विचारतील का? कळत नाही का माऊलीला? ज्याच्या पोटी जे जन्माला आलं ते त्याचे मायबाप असतात. मग कवणाचे मायबाप 1.5 तास झाला कवणाचे मायबाप. अरे यामध्ये मर्म आहे. कवणाचे इथे 4 प्रश्न आहे बरं का संजू भाऊ. मायबाप 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 म्हणताय तुम्ही जन्मभर, ते कोणाचे? इंद्रियाचे का देहाचे? आत्म्याचे का जीवाचे? कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत इंद्रियाचे मायबाप म्हणावं तर इंद्रियावर आपलाच ताबा नाही. आपल्याला न विचारता कान ऐकायचं काम बंद करतायत, डोळे पाहायचं काम, हे सगळे इंद्रियावर जर आपली सत्ता नाही तर ते मायबापाचे कसे होईल? बरं देहाचे म्हणा तर देह सार्वजनिक मध्ये मोडतो. सार्वजनिक चौघाची इस्टेट आहे, चौघाच्या इष्टीला मायबापाची नाही म्हणत, सार्वजनिक शब्द येतो. यमराज म्हणतो देह आमचा, देह हे काळाचे. पंचभूत म्हणतात देह आमचा. याचे मायबाप म्हणतात बाळू पठ्ठ्याचा, बाळू म्हणतो देह माझा. एका शरीरावर हक्क किती दाखवतात? 4. यमराज म्हणतो देह आमचा आहे, पंचभूत म्हणतात देह आमचा आहे,
मायबाप म्हणतात मुलगा आमचा आहे आणि मुलगा म्हणतो देह माझा आहे. मग सार्वजनिक संपत्तीला मायबापाची म्हणत नाही. जर ग्रामपंचायतच्या विहिरीवर एकानं हक्क दाखवला तर पुरं गाव तुटून पडतं. तुझ्या बापाची आहे का? तुझ्या बापाची आहे ग्रामपंचायतची विहीर? तुझ्या बापाची? म्हणजे सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. चला पुढे. जीवाचे मायबाप म्हणा. अरे जीव हा पाहुणा आहे भाऊ. पाहुणा कोणाला म्हणतात? येतो आणि जातो. बरं का मुक्ताजी, तुमचे पाहुणे मारवाडी समाजातले जास्त वेळ राहत नाही. काही तास व्याप आहे त्यांच्या मागं. आणि थांबला दुसऱ्या दिवशी तर मग दुसऱ्या दिवशी जो पाहुणा येईल घर मालक कालच्या पाहुण्याला सांगतो याच्यासाठी चहा आण. इतका जुना झाला तो. पहिलं दिन पाहुणो, पहिलं दिन पाहुणो, दुजो दिन पैन, तिजं दिन थारी अक्कल कटे गई. भाकला भाकरी खात आणा तर काय झालं. हा संजीव भाऊ, अरे मजा आहे त्यांच्या भाषेतलं काही काही तुम्ही पहा. त्यांनी 10 तुकडे केले 100 वर्षाचे. आणि कसा असतो 10-10 वर्षांनी. 10 को दावड़ो, 20 को बावड़ो, 30 को तीखो, 40 को चोखो, 50 को पक्को, 60 को थको, 70 को सुड़ो, 80 में लुड़ो, 90 में नागोर, 100 में भागो. मारवाडी विठ्ठल. पाहुणा हा जीव येतो आणि जातो. येणाऱ्याला आणि जाणाऱ्याला पाहुणं म्हणतात. म्हणजे जीवाचे मायबाप होत नाही. त्याला आत्म्याचे म्हणा. अरे त्याचा जन्मच नाही. न जायते म्रियते वा कदाचे नाय भूत्वा भविता वा न भूय अजोनित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमान शरीरे. म्हणजे आत्म्याचा जन्मच नाही तर त्याला जननी नाही जनकही नाही. म्हणजे आत्म्याचे मायबाप नाही, जीवाचे मायबाप नाही, इंद्रियाचे मायबाप नाही आणि देहाचे मायबाप नाही. म्हणून प्रश्न आहे कवणाचे मायबाप, कवणाचे गणगो, कवणाचे मायबाप, कवणाचे कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. म्हणजे लावलेले संबंध आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध हे लावलेले. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे पुत्र मेरा है. ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है. ना ससुरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. अरे तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. हे लावलेले संबंध आहे. आणि मानलं तरी शेवटचा शब्द आहे मृग जळवत जाईल रया. मृग जळवत. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, स्वप्नीचे मृग जळ, स्वप्नीचे मृग जळ, स्वप्नीचे मृग जळ, स्वप्नीचे मृग जळ. चित्ती चरण कमळ, मनोनी चित्ती चरण कमळ, मनोनी चित्ती चरण कमळ, मनोनी चित्ती चरण कमळ. रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे. निज धर्म हातो करा, 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 निज धर्म हातो करा.
देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवराचे. हे देखणे खोट्यातलं खोटं आहे. मग जो सत्य आहे त्या परमात्म्याला आपलासा करा. म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवराचे. अरे हे मग त्याचं कारण आहे भाऊ. हे असं का होतं? वास्तविक सुखाची व्याख्या काय संजय भाऊ? माऊलीच्या भाषेत विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया आणि ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. अनुकूल विषयाची प्राप्ती, इंद्रियाची पाठव्यता आणि मग वाटतंय ते सुख. याच्यात एक जरी कमी असं सुख वाटत नाही. अरे विषय अनुकूल आहे पण इंद्रियात पाठव्यता नाही. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. घरमालकाच्या ताटातच ताकनं भाकरी आहे. वारकरी म्हणले तुमचं असून तुम्ही नाही खा का शेठजी? आम्ही एकानं 42 जिलेब्या दाबल्या. शेठजी म्हणतात तुमच्या ताटातली जिलेबी पाहून माझी जीभ वळवळ वळवळ करते. पण डॉक्टरने सांगितलं मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडू नका. विषय उपलब्ध आहे पण इंद्रियात ताकद नाही. विठ्ठल कधी इंद्रियात पाठवत आहे तर विषयाची प्राप्ती नाही. म्हणून सुख कधी विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया आणि ते सुख जाय थडिया सांडोणे दोन्ही बसू. हे वास्तविक आपल्याला विषय भोगतात, आपण विषयाला भोगत नाही. माणसाला वाटतं मी विषय भोगले नाही. माझा प्रश्न आहे गुरुजी, दाताचा विषय सुपाऱ्या कोणी कोणाला संपवलं? खरं बोला. दाताने सुपाऱ्या संपवल्या का सुपाऱ्याने दात? पूर्वी काड 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 वाजत होतं तोंड सुपारीनं. आता नाकनं हनवटी वेल्डिंग करून चालतं, बारीक चूर करून खातं. का काय झालं? दात गेले. सुपाऱ्या तर श्रीगोंद्याला ट्रकनं मिळेल. म्हणजे सुपाऱ्याने दात संपवले, दातानं सुपाऱ्या संपवल्या नाही. तसं विषय आम्हाला भोगतात, आम्ही विषयाला भोगत नाही. आणि मानलं तरी ते इतकं क्षणिक आहे. विषयाचे समसूख वेगळाचे मामूली. विषयाचे समसूख वेगळाची मामूली. समसूख वेगळा विषयाचे समसूख वेगळाचे मामूली. सामूली जाईल लया. अमराची सामूली जाईल लया. अमराची सामूली जाईल लया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. 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 कौनाचे माय विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. इतका दृष्टांत सर्वांना. पंक्ती घेतात का नाही? गुरुजी, एका शेठजीनं सगळे वारकरी आणि कीर्तनकार फरायला, त्या दिवशी एकादशी होती, सगळे केलं. साबुदाण्याची खिचडी, बगरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, बदामचा शिरा,
बापरे काय आपली एकादशी कशी आहे? ऐशी एकादशी करणं जैशी द्वादशी की नानी जा आणा. ऐ. पण एक कीर्तनकार होता, तो फराळ करायचा आणि त्या काचेच्या कपाटात ते नाही का शोचे असतात फळं, संत्री, केळी, पपई, आंबा. कीर्तनकाराच्या लक्षात आलं सीताफळ ते राहू द्या, तुमच्याकडेच लोक पाहतात. आता 5 मिनिटे खुर्चीतच गेले. आपल्याला कुठं खुर्ची टिकते का? मोठ्या मोठ्याला टिकत नाही. आंबा. शेठजी म्हणले महाराज ते तुम्ही फराळ करा आणि इकडे काय पाहता? बरं झालं शेठजी तुम्हीच विचारलं. का? अहो तुम्ही फळं आणली दिलीच नाही आम्हाला. नाही आणलीच नाही. आणली नाही? खोटं बोलता. ते काय ते खायची नाही महाराज, पाहायची आहे. 25 वर्ष झाले आम्ही पाहतो. अहो एवढी ताजी फळं खाता का? आणा. सीताफळ आणलं आणि फोडलं तर वाळलं शेण त्याच्यात. आलं लक्षात? तसं विषयाचे समसुख बेगडाची बाहुली ती फसवणूक आहे. इतकं क्षणिक आहे. अबराची सावली जाईल रया. अबराची सावली माहिती आहे ना? जैसा न लोटता क्षणू मेघ होय नाना वर्णो. हा दृष्टांत पहा. मृग नक्षत्र लागलं, कामं उरकायची आहे. मग ह्या आमच्या खेड्यातल्या मावल्या दिवसभर शेतातली कामं, पेरणी करायची आहे. दिवसभर घामानं भिजलेली. एवढ्या 3 वाजता एक काळा काळा ढग येतो. काळा ढग. गार सावली या माऊलीला त्या ढगाची. घामानं भिजलेली मावशी सगळ्या अंगाचा घाम लुगड्याच्या पदरानं पुसते. वाऱ्याची झुळूक तिला इतका आनंद होतो. त्या ढगाला म्हणते असा दिवसभर राय रे बाबा. असं म्हणेपर्यंत गेला श्रीगोंद्याला. अबराची सावली जाईल रया. अभंगाला धरून चाललं काय ठोकाठोकी आहे का? क्या बात है. विषयाची समज बेगडाची बाहुली. अबराची सावली जाईल रया. तसं हे क्षणिक आहे. मग आता शेवटचं 10च मिनिट आहे. ज्ञानोबा म्हणतात याच्याकडे जर विचाराच्या दृष्टीनं पाहिलं तर एक दीर्घ काळ पडलेलं स्वप्न आहे. सुनील महाराज, संजय महाराज, संतोष महाराज सगळे सहज आहे का रे? हा दिलीप, हा
मग तर राजा झाला बा, जाऊ द्या ते असं. आपलं सवर चाललं, जाऊ द्या. पाहता पहाले डबल शब्द का? पाहता पहाले याचा अर्थ होतो विचार करा. एक अभंग तुम्हाला पाठ आहे, झालं 7च मिनिट आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, अभंग पाठ आहे ना, डबल शब्द आहे. पाहे पा म्हणजे विचार करा. ध्वजेचे चिरगुट, भारताचा राष्ट्रध्वज 1 मीटरचा कापड, पण त्याचा विचार करा, तो उंच ठेवण्यासाठी सरकारला केवढे कष्ट. राया जतन करता कष्ट ध्वजेचे चिरगुट. अरे ते 1 मीटरचं कापड भारताचा राष्ट्रध्वज सतत उंच ठेवण्यासाठी अख्ख्या भारताची मिलिटरी प्राण द्यायला तयार आहे. 1च मीटरचं कापड आहे. मग पाहे पा विचार करा. तसं पाहता पहाले, जर विचाराच्या दृष्टीनं पाहिलं तर एक स्वप्न आहे हे स्वप्न. आणि स्वप्न कधी संपत? जाग आल्यावर. जाग आल्यावर बरं का संजू भाऊ, जाग आल्यावर. आळंदीचा एक विद्यार्थी मधुकरीला, आता तुमचे अनुभव आहे, मधुकरीला निघाला. जर्मनचं ताट फडकं, हे अनुभवानं सांगतो, आता ठोकाटाकी नाही, अनुभवानं. 5 वर्ष दारात जाऊन जोरात म्हणायचं मधुकरी, आणि मग त्या बाईनं भाकरी आपल्या झोळीत टाकायची, अंगणात उभं राहायचं. आला मधुकरीचं फडकं आहे, त्याच्या जर्मनचं ताट आहे, आणि ते भाजीसाठी कॅन. माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं. सकाळची वेळ, अजून मधुकरीला उशीर आहे म्हणला. प्रदक्षिणा केली पिंपळ्याला, आणि तिथं कालचं जागरण झालं असेल त्या बुवाला. त्याच मधुकरीच्या फडक्यावर, म्हणजे कॅन होती जर्मनची, ते ताट, त्याच्यावर डोकं टेकून झोपला. सकाळी 9ला झोपेत पडलं स्वप्न. स्वप्नात एक संस्थानिक राजा मेला. त्याचं प्रेत उचलता येत नाही दुसरा राजा बसवल्याशिवाय. आणि ते निवडणूक नाही, हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार. हत्ती निघाला कोल्हापुराहून, पुढे सातारा, तिथून पुढे मग बीड, नंतर त्याच्या पुढे अमरावती, नागपूर. स्वप्नात वापस फिरला अकोला, जळगाव, धुळे, तिथून मनमाड. स्वप्नात कोपरगाव, आळेफाटा, नारायणगाव. स्वप्नातलं सांगतो. चाकण, आळंदी. हत्तीनं याच्या गळ्यात हार टाकला, जे झोपलं होतं सकाळी. स्वप्नातच. याला उचलला, पालखीत बसवला, कोल्हापूरला नेला. पहिला याला धुतला, म्हणजे आंघोळ घातली. आंघोळ घातली, सिंहासनावर बसवला. नवीन राजाला 21 तोफाची सलामी ठरली, 21 तोफाची. आणि पहिली तोफ वाजल्याबरोबर राजा उठला. जर्मनचं ताट आणि मधुकरीचं फडकं. अरे कुठं गेलं हे वैभव? स्वप्नेचे चैले जाईल रया, स्वप्नेचे चैले जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पहाले स्वप्नेचे चैले जाईल रया. एक संन्यासी हनुमंताच्या मंदिरात बसला बरं का संतोष, वाघाच्या कातळ्यावर. आणि तिथं मिरवणूक आली नवरदेवाची. ते नवरदेव ते पुढं बँड वाजतो का नाही, बँड. एका मुस्लिम कवीचे उद्गार आहे, सावध करण्यासाठी वाचतंय ते. रहीमत विवाह व्याधी है, बच सके तो बच जाए. रहीमत विवाह व्याधी है, बच सके तो बच जाए. अरे पग में बेड़ी डाल रहे, ढोल बजाए बजाए. पुढचा वाजते बँड. ते कशासाठी?
तुझ्या पायात बेडी पडणार आहे, हा, बेडी पडणार आहे. पग में बेडी डाल रहे ढोल बजाए बजाए रहीमत विवाह व्याधी है बच सके तो बच जाए. त्या संन्याशानं ते नवरदेव पाहला, मिरवणूक पाहिली. काही कारण नसताना संन्याशी मारुतीच्या देवळात झोपला. झोपेत स्वप्न पडलं, संन्याशी नवरदेव झाला. त्याचं लग्न झालं. गावकऱ्यांनी व्यवस्था केली, झोपडं बांधून दिलं. त्याला मुलगा झाला, संन्याशाला. महाराजचा मुलगा सगळं गाव कौतुक करायचं. आणि तो पदवीधर झाला, त्याला नोकरी लागली. त्याचं लग्न झालं, त्याला पहिला मुलगा झाला, नातवाचं बारस. आणि जेव्हा नातवाच्या बारशात फटाके वाजले, संन्याशी जागा झाला. वाघाचं कातडं कमंडलू. अरे एवढं गेलं कुठं? स्वप्नीचे चैल ज्ञानदेव म्हणे, पाहता पहाले स्वप्नीचे चैले जायला रया, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जैवत जायला रया. असा आनंद वाटला. गेल्या वर्षी तुम्हा सर्वांची भेट झाली. याही वर्षी निमंत्रकाने निमंत्रण दिलं, आठवणही करून दिली. सगळ्या संयोजक मंडळीच्या द्वारा डोकबाबाला सांगायला मग शिंदे गुरुजी मधून मधून स्मरण करून देणार आहे. कुठपर्यंत आम्हाला अजिबात काळजी करू नका, बरोबर येतो. बस आमची एकच अपेक्षा आहे. कोण पाहलं? कोण पाहलं? जिंदगी यादों की कहानी है, जिंदगी यादों की कहानी है. थांबा थांबा थांबा. रोजचं असलं पाहिजे हे, नाही? हे जे उठले त्यांनाही सांगतो, बसू नये त्यांना सांगतो. बरोबर वेळ सांभाळलेली आहे. इतकंही करून तुम्ही जर मी सांगतो त्याच्या आधी गेला तर नवीन कोरे टायर असले तरी 2चे 2 बसल, स्टेपनी एकच असते. जाऊन पहा तुम्ही, मग मला फोन करा उद्या. दोन्ही टायर बसतील जाग्यावर. रात्रभर येड्या बाबोळीजवळ राहाल तुम्ही. आणि जर संयोजकानं दिलेली सूचना ऐकून मी म्हटल्यावर संपला कार्यक्रम जर गेला तर तुमचे 2 टायर पंक्चर असू द्या, भैरवनाथ भगवान गाडी ढकलत तुमच्या घरापर्यंत नाही. बस बस, बसल्याबद्दल धन्यवाद. नाही तर जाऊन पहा, नाही पंक्चर झाले तर उद्या मोबाईल करा मला. आता काय 2 मिनिट राहिले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.